नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन प्रवासामध्ये। तर आज मी आलो आहे माझ्या सेकंड होममध्ये, माझी फेवरेट सिटी नाशिक। तर इथे कालपासूनच खूप रिमझिम पाऊस आहे, नॉनस्टॉप पाऊस आहे। आणि मग बोललो काय करूया आलोच आहे। तर मी माझ्या आवडत्या ठिकाणी चाललो आहे, ते म्हणजे सप्तशृंगी गडाला। तिथे जाऊन आदिशक्तीचं दर्शन घेईन। जर गड चालू असेल तर वर जायला भेटेल, नाही तर मग पायरीवरूनच दर्शन। सोलो चालू आहे, तर बघू तुम्हाला केवढी जर्नी दाखवता येते। तर चला जाऊया। मी कालपासून पाऊस असल्यामुळे मी बाईक माझी झाकून ठेवलेली, भरपूर पाऊस नाशिकमध्ये। तर आता तिला रेडी करूया। मंडळींनो, मी झालो आहे रेडी, रेनकोट वगैरे घालून आणि मोबाईल टाकला आहे कवरमध्ये। तर चला निघूया प्रवासासाठी। मंडळींनो, मी सप्तशृंगी गडाच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि इथून तरी पण 60 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी गड आहे। तर तुम्हाला किती रोड ट्रिप दाखवता येते हे माहीत नाही, कारण की इथे पाऊस पडतोच आहे आणि तो थांबतच नाही। तर चला बघूया। मंडळींनो, आणि ह्या अशा वातावरणामध्ये ना बाईक राईड करायचं एक वेगळंच सुख आहे, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे। मी फर्स्ट टाइम हा अनुभवतो, मेरी सोलो। मंडळींनो, इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगी गड। आणि इथलं वातावरण बघा, खूप सुंदर वातावरण झालेलं आहे आणि पाऊस तर काय थांबायचं नावच नाही, तुम्ही बघू शकता। मंडळींनो, 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जर तुम्ही बाय रोड येत असाल तर नाशिक दिंडोरी मार्गे तुम्ही वणीला येऊ शकता। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर जवळचे स्टेशन नाशिक रोड हे आहे। तसेच नवीन ST स्टँडसुद्धा झालेले आहे नाशिकमध्ये, तर तिथे येऊन तुम्ही STने वणीला येऊ शकता। तसेच नाशिकमध्ये खूप प्रायव्हेट टूर्स अँड ट्रॅव्हल्स देखील आहेत, जे तुम्हाला स्वस्त पॅकेज देऊन त्र्यंबकेश्वर, वणी आणि शिर्डी या 3 ठिकाणं फिरवून आणतात।
तर मंडळींनो, आता जो तुम्ही घाटाचा व्हिडिओ बघितला ना, तर एक दादा होता खाली, तो मला बोलला मला वर सोड काय. तर मग मी त्याला बोललो माझ्यासाठी व्हिडिओ काढ. तर त्याने एक मस्त सुंदर घाटाचा व्हिडिओ घेतला आहे. आणि मला इथे यायला वाजलेले आहेत काहीतरी 4-4:30 झाले आहेत. तर लेट झालं आहे म्हणून मग मी ठरवलं रोपवेनेच जाईल. तर मी रोपवेचं तिकीट काढलेलं आहे. 110 रुपये तिकीट आहे, सिंगल आणि रिटर्न. मंडळींनो, 30 सेकंदामध्ये मी रोपवेने वर आलेलो आहे. तर आता आपण देवीच्या पाया पडायला पाहिजे. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कार्य करजती काय महिमा वर्णुतीचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो. मंडळींनो, देवीचं दर्शन घेऊन मी आता खाली उतरलेलो आहे रोपवेने. आणि आता मी चाललो आहे, माझी गाडी जिथे ठेवली आहे तिथे गाडी घेतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो. खूप छान दर्शन झाले देवीचे, पण थोडीफार गर्दी होती त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. आणि पाऊस पण वाढला आहे, तर रोपवेची पण फ्रिक्वेन्सी आता हळूहळू स्लो होते. तर खूप वेळ गर्भगृहात थांबायला भेटले मला. सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव, सर्वांवर आशीर्वाद ठेव असे देवीला सांगितले. आणि मी खाली आलो. मंडळींना, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग, नवीन प्रवासासोबत.